कसारा घाटात आहोत आणि अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात बांधलेली ही विहीर आहे. त्यांची ही बघा पाणी किती जवळ आहे बघा, त्याला कव्हर किती छान केलेलं आहे ते बघा. ही ह्याला म्हणतात धोरणी माणसं, अशी माणसं होती ही धोरणी. बघा पाण्यामध्ये घाण पडू नये म्हणून हे कव्हर आणि बांधकाम असं की याच्यामध्ये भ्रष्टाचार नाही. आत्ता आमच्या PWDच्या लोकांना जर ही विहीर खणायला लावली ना, असं जर कन्स्ट्रक्शन करायला लावलं तर कमीत कमी 10 कोटीचं माझ्या माहितीप्रमाणे टेंडर निघेल. 6-7 कोटी हे सगळे इंजिनियर, आमदार, खासदार, मंत्री सगळे खाऊन घेतील आणि तेव्हा कुठे अशा लायकीची तर बनणारच नाही विहीर. तेव्हा भ्रष्टाचाराला थारा नव्हता, तेव्हा मानवता जिवंत होती. बघा काय कन्स्ट्रक्शन आहे, वा 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 वा. विनम्र अभिवादन आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेला. म्हणजे महिला असून देखील एवढी चांगली शासक त्या राहिल्या आणि आज मर्दासारखे मर्द ज्या वेळेला काम करतात त्यावेळेला भ्रष्टाचार केल्याशिवाय काम करता येत नाही जनतेसाठीचं. आणि अहिल्यादेवी होळकर या महिला असूनही इतकं सुंदर काम करत होता. आणि आजच्या सरकारी खात्यातल्या महिला कसं काम करतात, पर्सच्या पर्स भरून आणणाऱ्या महिला पाहिलाय मी. सरकारी खात्यात काम करून प्रचंड भ्रष्टाचार करून पर्स पैसे 2 नंबरचे घरी आणणारे पाहिलेले आम्ही. इतकं सुंदर दृश्य आहे. हे आहे कसारा घाटातलं दृश्य. इतकी सुंदर विहीर, तिची सगळी माहिती मी आता गुगलवर बघेल. मला स्वतःलाही काही फारशी माहिती नाही, पण आम्हाला अभिमान आहे की आमचे पूर्वज असे होते. आमच्या पूर्वजांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे. आम्हीच का बिघडलो, आम्ही का नाही घडलो, आम्ही का बिघडलो हा मला प्रश्न आहे. आणि आमचीच आम्हाला लाज वाटते हा भ्रष्टाचारी वातावरणामध्ये जगून. आणि भ्रष्टाचार्यांना उत्तर विचारले तर पोलीस आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात आणि 3-3 महिन्याची आम्हाला जेलवारी करायला लावतात. नाशिक पोलीस जेलवारी. आमचा गुन्हा काय तर अरे बाबांनो भ्रष्टाचार करू नका आम्ही सांगतो. हे बघा प्रामाणिकपणाचं उदाहरण. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी पांथस्थानसाठी बांधलेली त्या काळातली ही विहीर आहे. वंदे मातरम.